विठ्ठल विठ्ठल या जगताच्या पटलावर भगवान बुद्ध 13 वर्ष बायको बरोबर लीला केल्या. 13 वर्ष, मी त्याला लीलाच म्हणेल. बायको बरोबर लीला केल्या. मग कळालं या नाशवंत देहात मजा नाही. सोडलं रे सोडलं. आणि सोडल्याच्या नंतर निघालं. महाल सोडला, एका घोड्यावर बसलं, पुढे जाऊन घोडाही सोडला. आणि घोडा सोडल्यावर प्रचंड दारिद्र्यात आणि दुःखात बोधी वृक्षाच्या खाली तपश्चर्या केली. आणि मग ज्ञान प्राप्त झालं. आणि ते ज्ञानाचा गर्भ राहिला. आणि तो प्रसूत झाल्यावर त्याच्यावर बौद्ध धर्म आज प्रवास करतोय. सांगा सम्राट कोण? आणि एवढं नाही कळालं तर सांगू काय, ग्रीक देशामधला संत आहे सॉक्रेटिस. एकाच कोटावर आयुष्य काढलं आणि एकाच फ्रॉकवर त्याच्या बायकोनं जीवन काढलं. दुसरा कोट विकत घेता आला नाही आणि फ्रॉक विकत घेता आली नाही. त्याचं एक नाटक लागलं होतं या बालगंधर्व रंगमंदिरला, बरं का. सूर्य पाहिलेला माणूस. आणि डॉक्टर श्रीराम लागूने भूमिका केली होती. डॉक्टर श्रीराम लागू त्यांनी भूमिका केली होती सॉक्रेटिसची. आता तुम्ही अशी नाटकं पाहत नाही, पाहत जा. तुम्हाला 2-3 तास टेन्शनलेस हंगामा लागतो. काय लागतो? जरा चांगली नाटकं पाहत जावी, ज्यानं आपल्यामध्ये उद्धार होईल. ऐका, मला जेव्हा कळालं, याच कपड्यावर मी सलग 3 दिवस जात होतो. किती दिवस? 3 दिवस. ते अख्खं बालगंधर्व माझ्याकडे पाहत होतं, हे सोंग इकडं कसं, कारण अशी सोंग तिकडं जात नाही. वाक्य ध्यानात ठेवा. पण मला सॉक्रेटिस कळाला. आता ज्याला फिलॉसॉफी कशाबरोबर कळते, खातात, हे जर कळालं ना तर सॉक्रेटिस कळेल. नाही तर स्वतःचं जीवनसुद्धा लोकांना कळत नाही, त्यांनी काय बाता माराव्यात. सॉक्रेटिस ग्रीक देशातला संत, एका कोटावर आयुष्य काढलं, पण त्याच्या फिलॉसॉफीवर आज पाश्चात्य देश चाललेत. याला म्हणावं ज्ञानाचा गर्भ. विठ्ठल विठ्ठल. सगळं का सांगतोय तुम्हाला? वैभव या शब्दाबद्दल बोलायचंय मला. आणि म्हणून मी सगळं फाउंडेशन रचत आलो, बरं का. वारकऱ्यासाठी वैभव फक्त माझा पंढरीचा पांडुरंग आहे, बस. त्याच्यासाठी लोभ, माया, मत्सर हे काही नाही. आम्हाला नकोच आहे काही. त्यांच्या जीवनात ते म्हणतात, कारे नाठविशी कृपाळू देवाशी पोषितो जगाशी एकला तो. का आठवत नाही? बरं, संत ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने चालायला तयार आहे. मला सांगा किती जण त्या मार्गाने गेले? पंढरपूरला ज्या मार्गाने संत गेले की नाही, त्या मार्गाने आयुष्यभर. मला सांगा 15 दिवस उन्हात चालते, चिंता नाही. प्रपंच सोडून आलं 21 दिवस, काळजी नाही. ऊन वारा पावसात राहते, आरोग्याची तमा नाही, कारण त्याला माहिती आहे सांभाळणारा माझा पांडुरंग आहे. हात पालवणी बाहे विठू आज बोलावित आहे. सांगा ना मला, परमात्मा बोलावणार आहे आणि त्याच मार्गाने चाललेत, बरं का. वैभव या शब्दाबद्दल बोलायचंय मला. विभवती धातूपासून वैभव शब्द तयार झाला, बरं का. वैभव शब्द कोणत्या धातूपासून? विभवती. वैभव म्हणजे उत्कर्ष. वैभव म्हणजे अजून एक भाषा शैलीचे फार भोगते असाल ना कुणी ज्ञानी, तर अजून एक शब्द सांगतो. वैभव म्हणजे अभ्युदय. काय? अभ्युदय म्हणजे उत्कर्ष होणं. आता तुम्ही आम्ही उत्कर्ष कशाला म्हणतो हा फार वेगळा भाग आहे. आम्ही बंगले बांधणं, गाड्या घेणं, चांगलं जीवन ऐशारामात जगणं, याला वैभव म्हणतो. बरं मला सांगा, लक्ष जवळ पाहिजे का लांब पाहिजे? बोला बोला मोठ्यानं. लक्ष लांब पाहिजे का जवळ? मला सांगा, शरीराला बनियन जवळची का शर्ट जवळच? आपलं लक्ष काय हो जास्त? काही 10-10 दिवस बनियन का पाहत नाही. धन्य माता पिता. मला सांगा, बायको जवळची का आई जवळची? इकडं नका पाहू, माझ्याकडे पहा. जेवण इथंच आपल्याला उद्याच्या दिवस, अजून ताण नका घेऊ तुम्ही. मला सांगा, बायको जवळची का आई जवळची? आई जवळची. आपलं लक्ष कोणावर जास्त? पटलं तर बघा. प्रवास करायचा आहे, त्याला रस्ता चांगला पाहिजे, गाडी कंडिशनमध्ये पाहिजे आणि ड्रायव्हर पिलीला पाहिजे. कसं पाहिजे? चुकलं काय माझं? ज्याला प्रवास चांगला करायचा, रस्ता धोरणात पाहिजे, गाडी कंडिशन पाहिजे आणि ड्रायव्हर नीट पाहिजे.
त्याशिवाय प्रवास उरकत नाही गड्या. तुमचं जीवन लांब लांबच्या दृष्टीत आहे, जवळ परमात्मा जवळ आहे. तैसा हृदयामध्ये मी रामू आहे का मला सांगा. आम्हाला कळत नाही ते दुर्दैव आहे हो. आणि तुम्हाला मी सांगू, साधी गोष्ट सांगू, तुम्ही झाडावर पाणी घाला, झाडाला ते तुम्हाला फळं देईल. झाडाला पाणी घाला ते सावली देईल. झाडाला पाणी घाला फुलं देईल. तुम्ही माणसावर प्रेम करा ते उलटणार म्हणजे उलटणार. वाक्य लिहून ठेवा. तुम्ही बैलावर प्रेम करा, रात्री आल्या होते तुम्हाला चाटीन. 2 वाजता आले तरी चाटीन. बैल 2 वाजता चाटीन. आणि तुम्ही जा बरं आता कीर्तन संपल्यावर प्रसाद घ्या घरी जा. दरवाजा वाजवा, आतली शिव्या देत दरवाजा उघडतात तुम्हाला. आपली शिव्या देऊन दरवाजे उघडतात. काय उपयोग आहे त्यांच्यासाठी मला सांगा ना बरं. किती केलं तरी त्यांच्याकडे आपल्याला नाव नाही. परमार्थ सन्मुख जीवन जगावं, परमार्थ सन्मुख. आणि जवळचं लक्ष असलं पाहिजे. साधी गोष्ट सांगतो ऐका. मग वैभव तुम्ही ज्याला म्हणता ते काय वैभव आहे का? अरे बंगल्याची झुंबरं असतात, बंगला असतो, घरातली माणसं रडतात. सध्या बंगले मोठे मोठे बांधून ठेवलेत, पण तुम्ही बंगल्यात कुठं राहता? कोटी रुपयाचे बंगलेत, बेडरूम नावाच्या बॉक्समध्ये जास्त वेळ राहता. कुठं? तिथून निघता बाथरूम नावाच्या बॉक्समध्ये जाता. तिथून निघता गाडी नावाच्या बॉक्समध्ये बसता. तिथून निघता अख्खा तालुका फिरून येता. संध्याकाळी टी व्ही नावाच्या बॉक्समध्ये घुसता. त्याला म्हणलं काय केलं रे? म्हणला महाराज टाईमपास केला. पागल, तू काय टाईमपास करणार? टाईमच तुला पास करीत चालला आहे. काय चाललं आहे मला सांगा. दिंडीत जरी चालला पण देहानं जर तो संपत्तीत आणि वैभवातच गुंतलेला असेल तर काय उपयोग आहे? मी वारीत चाललो की म्हातारी माणसं माझ्याकडे मोबाईल मागतात. महाराज जरा मोबाईल द्या ना घरी लावायचे. बरं मी पहिल्यापासून थोडा आगाव आहे. मी काय करतो, रेकॉर्डिंग चालू करून देतो. ते म्हातारी बरोबर बोलते. ते म्हणते दिंडीत खायची मस्त मजा आहे, पण तुझ्या हातासारखी चव आहे का? मस्त उनंतान तू असती तर जरा प्रवास सुकर झाला असता. मस्त तुझी आठवणी ती पण आता काय मधून येता येते का? पंढरपुराला पाय लावून येतो. अरे आमचं डोकं लागा ना, तुझे कुठं पाय लागे ना? मला सांगा ती नगरी काय पाय लावायची का? पहिले कोठेच नव्हते काय, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याचे कानोबा तेरे तेरे ते. नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळिया सुख देईल विसावा. नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळिया सुख देईल विसावा. नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळिया सुख देईल विसावा. पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. परमात्मा अंतरंगामध्ये स्थित होणं हे वैभव आहे. तुम्ही ज्याला वैभव म्हणलं का नाही ते वैभवच नाही. मला सांगा गाडी असणं काय वैभव आहे का? काय वैभव आहे मला सांगा? गाडीला स्क्रॅच गेलं तर हे जेवत नाही, पण मालक मेल्यावर गाडी स्टार्ट झाली नाही असं कधी ऐकलंय का? बंगल्याची काच फुटली तर हे 3-3 दिवस तळतळ करते, पण मालक मेल्यावर बंगला रडला कधी ऐकलं? रडतच नाही. ही एडपट आहे निवड. मी कधी कधी विचार करा, मी चिंतन करतो. तुम्ही ज्याला वैभव म्हणता की नाही, नवरा बायकोची नाती वास मारायला लागल्यात, फक्त सेंट मारून दिवस चालू आहे सध्या. वैभव आहे का मला सांगा? हॉलमध्ये हसायचं आणि बेडरूममध्ये जाऊन रडायचं, आणि हॉलमध्ये सुद्धा कणून हसायचं. कसं मोकळं नाही. हे मोबाईल स्मार्ट वापरल्यानं माणूस कधी स्मार्ट होत नाही. ज्याची स्माईल स्मार्ट आहे तो माणूस खरा स्मार्ट आहे. वाक्य ध्यानात ठेवा. ज्याची चारित्र्य संपन्नता आहे तो माणूस खरा स्मार्ट आहे. तुम्ही काय जीवन जगता तुम्हाला कळालं नाही. म्हणून मी कधी कधी विचार करत असतो, हा जो मोबाईल आहे ना, पूर्वीच्या काळी फोन वायरनं बांधला होता. पूर्वीचे फोन वायरनं बांधलेले होते, आणि ते मोकळं झालं ते माणसाला बांधलं त्यानं. काय केलं? आता वायर नाही पण माणसं चिकटल्या त्या मोबाईलला. रात्रंदिवस मोबाईलमध्ये आहे की नाही मला सांगा. किती दुर्दैव आहे. तो मोबाईल ज्यानं बनवला ना त्याचं स्टेटमेंट आहे. ते म्हणते हे बनून डायस बनून मला पश्चाताप झाला आहे. काय झालं आहे? 0 ते 11 वयवर्ष पोरांचे डोळे गेलेत. काय गेलेत? ही खेळत नाहीत, ही ग्राउंडवर जातात.
आणि तिथं जाऊन मोबाईल खेळत बसतात. खेळतात की नाही मला सांगा. काय मोबाईल, मला सांगा. महिला वर्ग, पूर्वी जर तुमचं पोरगं रडलं तर तुम्ही काय करायच्या? लेकराला जवळ घ्यायच्या. अरे ते तुम्हाला गर्भातच ओळखीत होतं का नाही मला सांगा. आता जर पोरगं रडलं तर काय करता? मोबाईल देता. आता तिसरी एक आई अजून जन्माला आली, तिसरा वर्ग, पोरगं रडतच आहे, ही मात्र मोबाईलमध्ये. किती दुर्दैव आहे मला सांगा. पूर्वी एक गाणं होतं तुम्हाला माहिती आहे ना, निंबोनीच्या झाडामागे आज माझ्या पाडसाला. मी त्याच्यात थोडंसं मॉडिफिकेशन केलं, जास्त नाही. निंबोनीच्या झाडामागे चंद्र झोपला आज माझ्या पोस्टला लाईक काग. अरे तोवर झाली ना सकाळ. काय ते मोबाईल, मी तुम्हाला सांगू का, अवघड काम आहे. फसव्या जाहिराती, आम्ही त्याला वैभव मानून बसलो. मला सांगा, तो एक साबण येतो बघा, नाव घेत नाही आता, दिवाळीमध्ये येतो. हा, उठा उठा सकाळ झाली, पुढचं बोलायचं नाही. याडं सुद्धा तोच साबण मागते. दिवाळीला म्हणलं आंघोळकर घेते म्हणते ते आण. मला सांगा किती दुर्दैव आहे. 15 दिवसात वर्षभराची जे पैसे कमवून रिकाम होते, वर्षभर आत्महत्या करते, दिसत नाही परत. दिसतंय का मला सांगा. अरे म्हशी पुढं जाहिरात लावली ना, कुछ मीठा हो जाए, कुछ मीठा हो जाए, कुछ मीठा हो जाए, आणि पाटी भरून जर संध्याकाळी जर चॉकलेट ठेवली तर खाणार नाही ते. पण माणसाला जर जाहिरात लावली ना, चंद्र सूर्य श्रीगोंद्यामध्ये हप्त्यावर मिळतील, लोक शोधायला जातील. हा, जाहिराती काय मला सांगा ना, जाहिरातीच्या मोठ्या गमती आहे. मी कधी कधी चिंतन करत असतो, विचार करत असतो, तुम्ही फसलात त्याला वैभव मानता. मला सांगा, बंगला वैभव आहे, गाडी वैभव आहे, पती पत्नी वैभव आहे. अरे काय नाती वास मारायला लागल्या सगळी. ऊस तोडणारे नवरा बायको चांगले राहतात की नाही मला सांगा. आत्ता परवाच्या दिवशी मी चाललो होतो, सकाळी नाश्ता करत होते ऊस तोडणारे नवरा बायको. आणि नाश्ता काय करत होते सांगू का, शिळी शेंगदाण्याची मिरची आणि भाकर 8 वाजता खात होते. तानं लेकरू 4 वाजता उठले होते. ऊस तोडला होता, भरला होता, बैल सोडली होती, त्या कांडक्यावर गाडी लावली होती, दोघं नवरा बायको. माझ्याही डब्यात पोहे होते, मी जाऊन त्यांच्यात बसलो, आणि त्याची मिरची संपली तर हिनं दिली, पण चेहऱ्यावर किती प्रसन्नता. आणि आपलं पोरगं बँगलोरला IT सेक्टरमधलं, आणि पोरगी इथं त्याची बायको, आणि फक्त मोबाईलवर म्हणायचं मिस यू, तुझी आठवण येते, तुझ्याशिवाय करमत नाही. अरे खोटं ना सगळं, हे सगळं बोगस काम, लबाड्या आहेत ह्या सगळ्या. खरं जीवन त्यांचं आहे काय, सुखानं जगतात ते. अर्धी भाकर खा, पण आत्मिक सन्मानानं जीवन जगता आलं पाहिजे. काय जगता आलं पाहिजे, सुखानं जिंदगी गुजारता आली पाहिजे. अरे जीवनामध्ये खुशाली हरियाली असून चालत नाही, खुशाली सुद्धा महत्वाची आहे. विठाला विठाला. आणि म्हणून अंतकरण शुद्धतेकडे वैभव कशाला म्हणावं. भगवंताचं गीत गाणं, भजन करणं, त्याचं चित्तामध्ये ध्यान धारण करणं, त्याचंच जीवन आहे. भावे गावे गीत, भावे गावे गीत, भावे गावे गीत, भावे गावे गीत. शुद्ध करणे या चित्ता, शुद्ध करणे या चित्ता, चित्त तुझा भाव आहे देव, देव तुझा भाव आहे देव. आम्ही टाळ वाजवतो, हे मृदंग वाजवतात, तुम्ही निदान टाळ्या तरी वाजवाल का नाही मला सांगा बरं. आता नाही हो, तुम्ही फार पेटले, जरा दमानं घ्या ना. भजन चालन त्यावेळी टाळी वाजवली पाहिजे, मुखानं नामस्मरण केलं पाहिजे. मला सांगा, टाळी ही टाळाची बायको आहे. कोण आहे टाळी? ही टाळाची बायको आहे. सगळं काम टाळीच करती, घरी सुद्धा.
तुम्ही का हसला मला काही कळलं नाही. सगळं काम टाळीच करती, टाळ काही करीत नाही. आंघोळ केली का म्हणतो टॉवेल, टाळी म्हणती देते. पॅन टाळी म्हणते देते. तसं इथं सुद्धा टाळीच काम करते, 1 2 3. आणि मग त्यावेळेस टाळ चालतात. तुम्ही ज्याला वैभव म्हणता, विभवती धातूपासून वैभव शब्द त्याला. बंगल्याला वैभव म्हणता, जमिनीला वैभव म्हणता. काय लोक म्हणतात पारगावमधली 10 एकर माझी आहे. अरे बेट्या, ती जमीन खालून हसतीन सांगती तुझ्यासारखे लय मातीत घातले. आजा मेला, पंजा मेला, बाप म्हसना गेला, देखत देखत ना तू पण तू हा तोही तैसा झाला. ऐका, जीवनामध्ये आम्ही जे जे करतो की नाही, वैभव कशाला म्हणावं बरं. चला, कागदी नोटांना वैभव म्हणता काय तुम्ही? जी नोट सकाळी दारूच्या दुकानात असते, दुपारी मांसाहाराच्या दुकानात असते, 5 वाजता वारकऱ्याकडे येते, तो अगरबत्तीन घंटी वावळतो, त्याला तुम्ही वैभव म्हणता काय? अशी काही दुकानं लागल्यात मार्केटमध्ये, श्रीमंताची पोरं जाऊन तिथं पैसे उधळतात. आणि त्यांनी उधळलेच पाहिजे. शेवाळे महाराजांचं म्हणणं आहे, त्यांनी उधळलेच पाहिजे. कारण ह्या श्रीमंतांनी इकॉनॉमी तुंबावली. काय केलंय? ज्यांनी जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी असे पैसे कमवलेत ना, त्यांना ते पैसे फल देणार. पण ज्यानं वाईट मार्गानं पैसा कमवलाय ना, भागवत सांगतं 10 वर्ष तिष्ठती, 10 वर्षात ती छिद्रकडून निघून जाते. तुम्हाला कळायचं सुद्धा नाही कुठं गेलं. हाती कौट खातो, जसंच्या तसं मागं टाकतो, चीर सुद्धा नसते त्या कौटाला, पण कौट फोडलं का आतला गर गायब असतो. काय असतो? तसं परमात्म्यानं ठरवलं ना एकदा काढून घ्यायचं. तुम्ही कशाला संपत्ती म्हणता? श्रीमंताची पोरं तिथं जाऊन पैसे उधळतात, आणि त्यांनी उधळलेच पाहिजे. कोणाची पोरं जाऊन पैसे तिथं उधळत नाही हो. आणि त्या स्त्रिया नाचतात त्या पैशानं. आपण ज्याला वैभव म्हणतो की नाही, कुणाची पोरं जाऊन तिथं पैसे उधळत नाही. ज्याच्या आईला शिळी भाकरी खाऊन दिवस काढते ते बिचारं लेकरू कशाला जाईल हो? ज्याच्या बापाला अंगाला कपडा मिळाला ते कशाला जाईल? ज्याच्या बापानं दुसऱ्याची मुंडकी मुरगाळून आपले प्रपंच उभे केलेत की नाही, अशांचीच पोरं तिथं जाऊन पैसे उधळणार, आणि त्यांनी उधळलेच पाहिजे. म्हणजे इकॉनॉमीचं निस्सारण होईल. काय होईल? इकॉनॉमिकचं निस्सारण. जे इकॉनॉमी सब्जेक्ट ज्यांना त्यांना कळेल, अर्थकारणाचं निस्सारण, निचरा होईल, आणि गरिबांच्या खिशात ते पैसे येतील. काय येतील? तुम्ही ज्याला पैसा म्हणता का नाही त्या कागदी नोटांना, अरे ते सुद्धा काय वैभव आहे असं समजू नका. मग वैभव काय जर असेल, विभवती धातूपासून, मला सांगा रसायनशास्त्रामध्ये कोळशामध्ये सुद्धा तेच अणू आहे, आणि हिऱ्यामध्ये सुद्धा. असं कधी झालं का? हिरा बांधून ठेवला आणि तो बाळंत झाला, आणि त्याला दुसरा बारीक हिरा झाला, पिल्लू झालं. मग तुम्ही त्याला वैभव कसं म्हणता? एका बंगल्यापासून दुसरा बंगला आपोआप प्रसवला 2 वर्षात. मग विभवती धातू कसा लागू पडेल त्याला मला सांगा ना. वैभव हे कसं म्हणता येईल? मग खरं वैभव जर कोणतं असेल तर सत्य ज्ञान परमात्म्याचं अधिष्ठानामध्ये हृदयामध्ये विराजमान करून तो परमात्मा आपला करणं, आणि त्याच्याशी नातं जोडणं. आणि त्याच्याशी नातं जोडलं बरं का, त्याच्याशी नातं जोडलं का त्याची संपत्ती ती काय फक्त पारगावमध्ये श्रीगोंदा तालुक्यात आहे असं नाही. त्याची संपत्ती त्रिभुवनात आहे, आणि आपोआपच आईबापाची संपत्ती लेकरांना मिळत असते अभंगाच्या पहिल्या चरणात.
उत्पत्ती धातूपासून वैभव शब्द तयार झाला. आता तुम्ही ज्याला वैभव म्हणता की नाही, आणि ते वैभव वाढवण्यासाठी किती प्रयत्न केला. मी काल परवा एका कीर्तनाला होतो पुण्यस्मरणाच्या. मी म्हटलं ह्या ताई कशानं गेल्या हो. म्हणले त्यांनी आत्महत्या केली. महिला वर्ग, आत्महत्या कधी करीत जाऊ नका. पहिलं सहन करा. नाही सहन झालं विरोध करा. नाही विरोध झाला कुठेही निघून जा, पण आत्महत्या कधी करायची नाही. तुम्ही माझ्या आई बहिणीसारखे आहात. मला सांगा किती कष्ट केले तुम्ही प्रपंच उभ्या करायला. अरे 2-2 लुगड्यांवर दिवस काढले, शिळ्या भाकरी खाल्या, प्रपंच उभा केला. तुम्हाला माहिती कसं जीवन काढलं आहे. तुमच्या केसांना तेल मिळालं नाही, तुम्हाला थायरॉईड झालं, BP झालं, कॅल्शियम झालं, तुमची केस गळायला लागली तरी तुम्ही टाकून दिली नाही. त्याच्यावर भांडी घेत बसल्या. हां, तुम्ही काय साधा प्रपंच येडी का खोळीतून आत्महत्या करते. कधीच आत्महत्या. आणि मी विचारलं का आत्महत्या करते. म्हणले नवरा दारू पितून मारत होता म्हणून आत्महत्या केली. अरे अरे अरे, एवढ्या क्षुल्लक गोष्टीसाठी नवरा मारतो म्हणून कधी आत्महत्या करीत जाऊ नका. आमचे कीर्तनकार वेडेत, ते सांगतात नवऱ्याला देव माना, पण चांगला असन तर माना. त्याला काय सांगायचं जाते. त्या माऊलीला माहिती दारू पिणाऱ्याचा प्रपंच कसा करावा लागतोय. त्याला म्हणावं तू बायको होऊन बघ 1-2 महिने, त्याची काय त्रास होतो ना तिचं तिला माहिती. हा पटलेलं दिसतं यांना सुद्धा. कीर्तनकार बर्डन देतो यांच्यावर. मला सांगा, नवरा मारतो म्हणून काय आत्महत्या करता. तुम्ही सुद्धा जर पिणारा असेल आणि त्रास देत असेल तर महिन्यातून 1-2 वेळा हाताखालून काढीत जा. हां, महाभारतानं त्याला दोष सांगितला नाही. तुम्हाला वाटत असेल गावात आबरू जाईल तर घरात घेऊन आणीत जा, कोणाला सांगत नका जाऊ, पण काढायचाच. बरं, ते पैसे मागते म्हणून त्रास नाही. त्यानं 200 माहितले ना 500 द्यायचे, 500 माहितले ना 1000 द्यायचे. हो द्या कर्ज बँकेचं, बचत गटाचं, मी फेडू लागेन तुम्हाला हळूहळू पाकिटातून. काय चिंता नका करू. 200 माहितले ना 500 द्यायचे, 500 माहितले का 1000 द्यायचे. लवकर मिळाला पाहिजे. तो काय झालं पाहिजे. हां, लवकर. त्याच्या नावाचं कुंकू लावण्यापेक्षा माझ्या पांडुरंगाचं काळं कुंकू लावा, तो सांभाळीन तुम्हाला. काय बोललो मी. द्रौपदीला वस्त्र पुरवली, तुम्हाला काय देणार नाही, फक्त तुमची नितांत श्रद्धा आणि विश्वास असला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून तीही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी. आता इथे एक प्रश्न निर्माण होतो बरं का हो तुकोबाराय. तुम्ही आम्हाला सांगता ती त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी, हाती आला घावडाब आमचा माय बाप देव. पण तुम्ही स्वतः देव आहेत ना, तुम्ही आम्हाला फिरवता काय. मला सांगा, तुम्ही स्वतः देव आहे, मालकी तर तुमचीच आहे, मग तुम्हाला परत म्हणायची काय गरज पडली. तीही त्रिभुवनी आम्ही बरं तुम्हीच देव आहे की नाही मला सांगा. तुकिता तुलनेशी ब्रह्म तुका असे आले. देवच की नाही तुकोबार आहे. प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले राम जनार्दनी, चरणी मस्तक ठेविले. मला सांगा, ब्रह्मच की नाही ज्ञानोबार आहे. मग का हो, तुम्हीच देव आहात बरं का. आणि एवढं नाही पटलं तर पुढं सांगू का, देवतेच संत देवते. चकार लागला, चकार लागणं च चा ची चे ही षष्टीची प्रथमा आहे. काय आता ज्यांना व्याकरण कळतं का नाही त्यांना कळेल. मला माहिती आहे ही वेळ व्याकरणाची नाही, ही शिकरणाची. कायची पण तरी कानावर राहू द्या. च चा ची चे षष्टीची प्रथमा लागते. देव तेच संत, चकार लागला, दुसरं कुणी नाही. आणि संत तेच देव आहेत की नाही मला बोला. मला सांगा, तुम्ही म्हणाल कशावरून. इथं विशेषत्वानं संबंध आहे देवाशी. पुरुष वर्ग तुम्ही बसलात, मी तुम्हाला विचारतो तुमचं बायकोवर किती प्रेम आहे. तुम्ही म्हणाल महाराज सांगता येत असतंय का ते. बरं जाऊ द्या, मेवण्यावर किती प्रेम आहे. बरं जाऊ द्या, मेवण्यावर प्रेम कोणामुळे. माझ्यामुळं. कोणामुळं. बायकोमुळं. एक जण म्हणला मला बायको नको, फक्त मेवणा पाहिजे. जमत असते का हो. ज्यावेळी ती येते ना दरवाजावर त्या मंडपाच्या, बहारो फुल बरसावो मेरा मेहबूब, त्यावेळेसच अख्खं लाटांबर घेऊन येते डोक्यावर नातेवाईकांचं. तेव्हा म्हणता येत नाही आत्या नको मामा पाहिजे, मामा नको मावशी पाहिजे का. ती आली म्हणजे सगळी नाती आली. तसं संत आले का देव. हां, देव आले की संत. हां, अजून नाही कळलं तर पुढं सांगतो.
रात्रीच्या 2 वाजता तुमच्या दाराची कडी वाजली, तुम्ही उघडता का हो? आतून काय विचारता? कोण आहे? ते म्हणतं उघडा ना कडी. अरे उघडा ना काय, रात्रीचे 2 वाजले, चोर सुटलेत एकतर इकडं. बरं पहिले चोर बरे होते, यायचे कडी काढायचे, सकाळी कळायचं चोरी झाली. आताचे चोर येतात, पहिलं देतात आणि मग घेतात. ते म्हणते उघडा ना काय, कोण आहे ते सांग. ते म्हणते उघडा ना. अरे नाही उघडणार, नाव सांग. ते म्हणते तुमचा मेवणा आहे ना गणपतराव, श्रीगोंद्याहून गाडी गेली म्हणून मुक्कामाला पारगावला आलो. आता विचारायची गरज राहिली का? आता डोळे झाकून कडी उघडते, कारण संबंध लागला. काय लागला? विशेषत्वानं लागला, अन्वयानं लागला नाही. देव तेच संत आहे. आता मला देवाचं काम वेगळं आहे आणि संतांचं काम वेगळं आहे. देवाचं काम आहे भक्ता राखे दुर्जनाशी, आणि संतांचं काम आहे जे का रंजले गांजले त्या. महिला वर्ग मला सांगा, तुमच्या मुलाला तुमचा पती जर शिकवत असेल घरात, तर तो कोण होतो? शिक्षक होतो की नाही? कोण होतो? जोरात बोला ना, मला ऐकू नाही आलं. कोण होतो? शिक्षक. हां, तुमच्या मुलाला शिकवत असेल तर शिक्षक होतो. तोच नवरा जर गाडीत तुम्हाला घेऊन फिरायला गेला पुण्याकडं, तो गाडी चालवतोय, 1980ची छान गाणी लावली, तुम्ही AC मध्ये बाजूला बसलात, असं होत नाही. फक्त फील घ्या, एक कीर्तन संपेपर्यंत फील घ्या, काय फरक पडतो? मला सांगा, असं होत नाही कधी आणि होणार नाही. मला सांगा, त्यावेळेस तो कोण होतो? जोरात बोला, जेवायचं ना आता. ड्रायव्हर होतो. मुलाला शिकवताना कोण झाला? गाडी चालवताना कोण झाला? ड्रायव्हर. तोच तुमचा पती पिशवी घेऊन बाजारात भाजीपाला आणायला गेला. हां, ते मी कसं काय म्हणू, तुम्ही म्हणा ना. मला सांगा, व्यक्ती एकच आहे का अनेक आहे? पण कामं अनेक आहे. तसा माझा परमात्मा एकच आहे. संत रूपानेही तोच नटला, देव रूपानेही तोच नटला आणि जीव रूपानेही तोच नटला. देव नटला भरोनी उरला चराचरी, सगळीकडं तोच भरून उरला. देवाचं काम वेगळं आहे, पण भक्ता राखे पायापाशी दुर्जन. मला सांगा, या जगात 2च वर्ग आहे का हो? सज्जन आणि दुर्जन. तिसरा वर्गच नाही का? मी तुम्हाला जर इथं बसल्यापैकी म्हणलं हात वर करा, मी सज्जन आहे, करा बरं हात वर. मी सज्जन आहे, करा ना हात वर. मी काय डोक्यात दगड घालणार आहे का? कुणाला सांगणार नाही. उद्या कराडला जरी कार्यक्रम चालू तर सांगणार नाही अजिबात. मला सांगा, हात वर करा, मी सज्जन आहे. कोणी करत नाही महाराज. बरं जाऊ द्या, मी दुर्जन आहे, करा हात वर. कोणी करत नाही. तुम्ही म्हणाल महाराज आमच्या गळ्यात माळ आहे, आम्हाला काय दुर्जन म्हणता काय? मी तुम्हाला दुर्जन म्हणत नाही, पण तुम्हाला सज्जन सुद्धा म्हणत नाही. काय बोलू? अजून पुढं सांगू काय? तुम्ही म्हणाल महाराज आमच्या गळ्यात माळ आहे ना, मी पंढरपूरची वारी करतो. करता ना, पण ज्या एसटीनं जातात तिथं वय झालेलं नसताना हाफ तिकीट काढून जातात, याचं कसं काय? तेव्हा कुठं सज्जनत्व जातं? म्हणजे आम्हाला कळालं नाही. आम्ही धड सज्जनही नाही आणि आम्ही धड आम्ही मच्छे आहेत, आणि या मधल्यांसाठी तुकोबरायचा अवतार आहे. म्हणून त्यांना म्हणावं लागलं, तीही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी. आम्ही वैभवाचे धनी आहे. ऐका, आता साधी गोष्ट सांगतो. या जगाच्या पटलावर तुम्ही ज्याला वैभव समजता, संत त्याला वैभव समजत नाही, अजिबात नाही. परमात्म्यासाठी जीवन ज्यांनी झिजवलं त्यांना काय महाराज? आत्ता ज्ञानोबरायांना चांदीचा फेटा आहे, आत्ता चांदीच्या पादुका आहेत ज्ञानोबरायांना. पण तुम्हाला सांगू, अरे ज्यावेळी या गणेश भट्टानं सांगितलं की देहांत प्रायश्चित्त, त्याच्या अगोदरचा काळ आठवा, की त्र्यंबकची वारी करून यावं, निदान धर्मात घेतील म्हणून ही सगळी भावंड आणि रुक्मिणी आईसाहेब आणि विठ्ठलपंत निघाले. त्यावेळी काही रस्ता होता काय चाकणकडून नाशिककडे जायला? अरे अरे जंगलातून रे, पुढं विठ्ठलपंत चाललेत, मागं निवृत्ती. सोपानाचा हात ज्ञानानं धरलाय आणि मुक्ताईचा हात माझ्या आईसाहेबांनी धरलाय. अरे थोडंसं पुढं गेलं आणि मुक्ती आईला म्हणते, आई पाय भाजतात ग माझे, आई उचलून घे ना. ज्ञानदादा पायात काटा भरला रे माझ्या. विठ्ठलपंतांच्या डोळ्यात टचकन पाणी आलं, टचकन. गेले, वडाची पानं आणली आणि पोरांच्या पायाला बांधली. अरे ज्या माऊलींना चप्पल मिळाली नाही, आज चांदीच्या पादुका आहे.
750 वर्षानंतर, पण माझी माऊली कुठं आहे? मी कधी कधी विचार करत असतो, ज्या माऊलीला खापराचा तुकडा दिला नाही, खापराचा तुकडा, मला सांगा सगळे निघून गेले. बरं तुम्हाला सांगू, ज्या वेळेस देहांत प्राश, परमवैभव कशाला मानायचं? मी तुम्हाला सांगतो, संप्रदाय आज मोठा दिसतोय, पण संप्रदायासाठी ज्ञानोबरायनं आपले आईबाप गमावले, त्यावेळी आज संप्रदाय. वाक्य ध्यानात ठेवा. आज तुम्ही आम्ही जो आनंद घेतोय ना, पंक्ती खातोय, कीर्तन करतोय, आम्ही पाकिटं घेतोय, याच्या मागं बलिदान आहे माझ्या ज्ञानोबरायच्या आईबापाचं. संप्रदाय असा मोठा झाला नाही, तुकोबरायांनी आयुष्य घातलं, अरे घराचं सगळं वाटोळ केलं, तुळशी पत्र ठेवलं, त्यावेळेस आज संप्रदाय आम्हाला भोगायला मिळतोय. कधीतरी विचार करा तुम्ही, इतक्या सोप्यातून वैभव नाही. गणेश भंट पैठणवरून आले नाही, देहूच्या आमच्या आळंदीच्या तिथे मुदगल शास्त्र्यानं विठ्ठल पंताची बाजू मांडली, पण महादेव पंत उभे आहेत. आणि गणेश भट्टानं निर्णय दिला, आतापर्यंत संन्यासातून गृहस्थी झालेलं कुणी ऐकिवात नाही, याला एकच प्रायश्चित्त आहे. विठ्ठल पंत बाजूला एका दगडावर बसले, सिद्धेश्वराच्या मंडपात सुद्धा बसायला जागा नाही हो. वेदवत्ता ब्राह्मण, विचार करा, याच्यावर एकच प्रायश्चित्त, देहांत प्रायश्चित्त. देहांत प्रायश्चित्त. इंद्राणीवरचं पाणी तरारलं, देहांत प्रायश्चित्त. अरे सुवर्ण पिंपळ ससळला, देहांत प्रायश्चित्त. इथं सिद्धेश्वराचा कळस हल्ला, देहांत प्रायश्चित्त. वाऱ्यातून आवाज आला, देहांत प्रायश्चित्त, देहांत प्रायश्चित्त, देहांत प्रायश्चित्त. विठ्ठल पंत खाली बसले, 12 बंदीच्या गुंड्या खोलल्या, घाम सुटला, लडखडतं शरीर घेऊन आले. रुक्मिणी आईसाहेबांनी विचारलं, का हो, काय निर्णय झाला? घेतील ना लेकरं आपली धर्मात? रुक्मिणी, निर्णय झाला. काय झाला सांगा ना पंत? देहांत प्रायश्चित्त. रुक्मिणी, लेकरांना आई पाहिजे, बाप नसला तर चालेल, मी देहांत प्रायश्चित्त घेतो. मालक, माझं कुंकूच नाही राहिलं तर मी जगू कशाला? इंद्रायणी सगळं ऐकते, रात्रीची इंद्रायणी हे सगळं ऐकते आणि एकटी रडते रे. इंद्रायणीनं सगळं पाहिलं हे सगळं. अरे अरे अरे, ठरलं रुक्मिणी, मी जातो, तू थांब. नाही हो, मी तुमच्याबरोबर येणार. ठरलं, जायचा दिवस ठरला. कुंभाराच्या लक्ष्मीकून डाळ आणली, पुराण घातलं, पोरांना जीव घालू म्हणून. अरे पुरणपोळी पोरांना खाऊ घालू लागली, पण आई आसरू लपवते आणि निवृत्तीला सांगते, निवृत्ती, लेकरांना जीव लाव रे बाबा. सोपाना दादाचं, ज्ञानदादाचं ऐकत जा बरं. मुक्ते, पोलक्याची गाठ नीट बांधत जा. मुक्ते, परपुरुषानं जवळ बोलवलं तर जाऊ नको. मुक्ते, पावसात भिजू नको, पुरुष माणसाच्या केसातलं पाणी निघून जातं. मुलीची जात, तू भिजलं तर आजारी पडशील, केसात पाणी मुरण. आई, तू का ग सांगते हे सगळं? तू आहे ना? मी तर आहेच ग बाळा, पण काळजी घेत जा. रात्री पोरं जीवन झोपवली, पत्र लिहिलं विठ्ठल पंतांनी आणि दरवाजाच्या बाहेर जाऊन उभे राहिले. रुक्मिणी, निघायला हवं, अंधार ते आळंदी सोडायला हवी. उंबऱ्यापर्यंत रुक्मिणी गेली आणि घायाळ पक्षिणीनं आपल्या पिलाकडं धावावा अशी मागं आली आणि मुक्ताईचे मुखे घ्यायला लागली, ज्ञानाचे मुखे घेऊ लागली, सोपानाचे मुखे घेऊ लागली. सांगितलं ना रुक्मिणी, तुझ्याचं ना येणं होणार नाही. मालक, जी तुमच्याबरोबर येणार आहे ना ती तुमची पत्नी आहे, आणि जी रडते ना ती या पोरांची आई आहे. हो, एकदा मला भेटू द्या. तुम्हाला नाही माहिती, लेकीच्या माझा सोपाना कसाही राहील, माझी ज्ञाना कसाही राहील, माझा निवृत्ती कसाही राहील, पण माझ्या मुक्तीच्या केसातला गुंतडा काढायला आई पाहिजे. हो, आईशिवाय केसातला गुंतडा निघायचा नाही. डसडसा रडू लागली, उंबऱ्यापर्यंत गेली. विठ्ठल पंतांच्या खांद्यावरचं उपरणं काढलं आणि पोरांच्या अंगावर घातलं. मायबाप 100 ठिकाणी फाटलेलं उपरणं पायावर घातलं की तोंड उघडं पडायचं, आणि तोंड उघडं पडलं की पाय उघडे पडायचे. आज त्या माऊलीला सगळे सोहळे आहेत 750 वर्षानंतर, पण माझे माऊली कुठं आहे? आणि माझे माऊली जन्माला आले म्हणून आज 750 वर्षानंतर हा संप्रदाय फुलला. इवलेशे रूप लाविले द्वारी, त्याचा वेलू गेला. मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुले वेचिता. विठ्ठल विठ्ठल.